मित्रांनो, तुम्हालाही तुमचा आधार कार्ड सोबत असलेला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे का? तर तुम्ही आता हे काम मात्र घरी बसून करू शकतात, तेही फक्त 75 रुपये भरून। मित्रांनो UDI ने एक नवीन ऍप लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे आधार। तर या ऍपच्या माध्यमातून तुम्ही अनेक अशा ज्या गोष्टी तर त्या आता घरी बसून अपडेट करू शकतात, जसे की तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ऍड्रेस आणि नावामध्ये काही बदल करायचे असतील तर यासारख्या अनेक गोष्टी तुम्ही आता घरी बसून म्हणजेच 90% आधारचं काम तुमच्या मोबाईल मधून आता होणार आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी अनेक असे प्रॉब्लेम हे लोकांना फेस करावं लागत होते, जसे की आधार सेंटरवर भरपूर गर्दी होती, त्यानंतर अनेक आधार सेंटरवर लूटमार देखील चालू होती आणि पैसे देऊन देखील लोकांचे कामे हे होत नव्हते। UDI ने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आणि चांगला घेतलेला असून लोकांना याचा खरोखरच फायदा होणार आहे। आता मित्रांनो, कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी अपडेट करायचा आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, परंतु त्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतो की बऱ्याच लोकांना जो अपडेटचा ऑप्शन आहे तर तो आलेला नाही आणि बऱ्याच लोकांना अपडेटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। तुम्हीही या आधार कार्डला लॉग इन करून तुमचा अपडेटचा ऑप्शन बघू शकतात। जरी ऑप्शन आला असेल तर कशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी अपडेट करायचा आहे तेही सांगणार आहे। त्यानंतर UDI ने जे आधार ऍप लॉन्च केलेलं आहे तर ते बीटा व्हर्जन अजून लॉन्च केलेलं आहे, म्हणजेच याचा जो ट्रायल बेस आहे तर तो ट्रायल बेस सध्या चालू आहे। एक सोबत सर्वांना जो अपडेटचा पर्याय तर तो देण्यात आलेला नाही, कारण एक सोबत जरी सर्वांना अपडेटचा पर्याय देण्यात आला तर सर्व्हरवर ट्रॉफिक येईल आणि ट्रॉफिक आल्यानंतर सर्व्हर इश्यू येईल, त्यामुळे सर्वांना हा अपडेटचा ऑप्शन देण्यात आलेला नाही। हळूहळू सगळ्यांना अपडेटचा ऑप्शन देण्यात येईल, त्यामुळे तुमचं ऍप जे तर ते रेग्युलरली अपडेट त्याचं आहे तर ते चेक करत चला। मित्रांनो चला तर कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी अपडेट करायचा आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये यायचंय। प्ले स्टोअर मध्ये आल्यानंतर आधार असा जो ऍप आहे तर तो ऍप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। तर बघा हा ऍप मी आता इन्स्टॉल करतोय। हा ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर या ऍपला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, माझा आधारचा जो ऍप आहे तर तो आता मी ओपन केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल। तुम्हाला काय करायचं आहे, स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर ऑफ व्हर्च्युअल आयडी आणि गुड लाइटिंग फॉर फेस ऑथेंटिकेशन असे दोन पर्याय दिसतील की हे तुम्हाला हे ऍप रजिस्टर करताना लागणार आहे, त्यामुळे चांगल्या लाईटमध्ये तुम्ही उभे राहा जेणेकरून तुमचं फेस ऑथेंटिकेशन व्यवस्थितरित्या होईल मित्रांनो। त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो। आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा। कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केल्यानंतर टर्म्स आणि कंडिशनचा पर्याय दिसेल, तर प्रोसीड या पर्याय चेकबॉक्सवर क्लिक करून प्रोसीड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट सिम, तुमचे जर 2 सिम असतील तर तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथे एकच सिम आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट झालेलं आहे। सेंड SMS, इथं कोणताही तुमचा मोबाईल नंबर राहिला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। फक्त एक SMS जात आहे मोबाईल व्हेरिफिकेशन करण्यासाठी की हा मोबाईल जेन्युइन आहे किंवा जे फेक्स वगैरे असतात तर ते टाळण्यासाठी हा मोबाईल नंबरचं सिम व्हेरिफिकेशन हे होत आहे मित्रांनो। इथं जेवढी पॉपअप येतील तर त्याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे। काय करायचं आहे, जो फेस व्हेरिफिकेशन आहे तर ते फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे। इनिशिएट टू फेस ऑथेंटिकेशन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर गुड लाईट मध्ये जा जेणेकरून तुमचा फेस व्यवस्थितरित्या स्कॅन होईल। तर बघा मित्रांनो, फेस व्हेरिफिकेशन झालेलं आहे। आता इंटर युअर न्यू 6 डिजिट पिन जो आहे तर तो पिन टाकायचा आहे, जो की तुम्हाला तुमच्या आधार पासून प्रोटेक्ट करेल मित्रांनो। म्हणजे तुमचा ऍप आहे, कोणीही तुमचा ऍप ओपन करणार नाही। आपण सहज कोणा मित्राकडे आपला मोबाईल असतो तर तुमच्या आधार कार्ड सोबत काही छेडछाड होणार नाही, यासाठी हा प्रोटेक्ट पिन तुम्हाला टाकायचा आहे। हा प्रोटेक्ट पिन सेट करून घ्यायचा आहे मित्रांनो। चला तर मी आता प्रोटेक्ट पिन टाकून घेतो। कन्फर्म प्रोटेक्ट पिन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता माझ्यासमोर माझा आधार जे आहे तर ते आधार ओपन झालेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथं तुम्हाला आता तुमच्या आधार संदर्भात जेही की फीचर असतील तर ते की फीचर इथं ते दाखवतील मित्रांनो। हे बघा सगळे की फीचर तुम्हाला दिसतील। तर स्किप गाईड या पर्यायावर क्लिक करा। आता तुमचा आधार हे आलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकता तुमचा आधार कार्ड क्रमांक आहे, त्यानंतर हा बारकोड आहे ज्याने तुमचा आधार कार्डची संपूर्ण डिटेल्स सुद्धा येणार आहे मित्रांनो। शेअर आयडीवर क्लिक केल्यानंतर तुमची PDF जनरेट होईल, जेही तुम्ही व्हॉट्सअप किंवा कोणाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। इथे डाउनलोड आधार पर्याय दिलेला आहे, याच्याने तुम्हाला आता काय होईल किंवा परत तुमचं जे फिजिकल आधार कार्ड होतं तर ते
तुम्हाला कुठेही द्यायचं होतं तर तुम्ही डायरेक्टली आता ई कॉपी देऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच ज्या अडचणीत तर त्या सॉल्व्ह होणार आहेत. आता ज्यांना आपला मोबाईल नंबर आधारशी अपडेट करायचा आहे तर त्यांनी काय करायचं, खाली रिसेंट ट्रान्झॅक्शन या पर्यायावर क्लिक करून वरती त्याला ओढायचं आहे मित्रांनो. तर इथं बऱ्याच मित्रांना अजून हा अपडेट पर्याय आलेला नाही आहे, बऱ्याच मित्रांना आलेला आहे. ज्या मित्रांना आलेला आहे तर इथं आधार अपडेट पर्याय दिसत असेल तर आधार अपडेट पर्यायावर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट असा पर्याय दिसेल. मोबाईल नंबर अपडेट अशा पर्याय दिसल्यानंतर तिथं तुमचा न्यू मोबाईल नंबर टाकायचा. प्रोसेस टू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे. फेस ऑथेंटिकेट तुमचं होईल. त्यानंतर 75 रुपयाचं चलन आहे तर ते 75 रुपयाचं चलन करायचं. 75 रुपयाचं चलन केल्यानंतर तुमचा आधार यशस्वीरित्या अपडेट होऊन जाईल. मोबाईल नंबर तुमचा आहे तर तो मोबाईल नंबर यशस्वीरित्या अपडेट होईल. 2-4 दिवसांनी तुमचं स्टेटस चेंज होऊन जाईल आणि नवीन मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक होऊन जाईल. आता बऱ्याच मित्रांना हा अपडेटचा पर्याय का आलेला नाही तर हे ॲप अजून रनिंग बेस चालू आहे, म्हणजे ट्रायल करता येते की, कारण सगळ्यांना एक सोबत जरी त्यांनी आधार अपडेटचा ऑप्शन ओपन करून दिला तर सर्व्हरवर जो आहे तर तो इम्पॅक्ट याचा पडेल, ट्रॅफिक जाम होईल आणि याचा इश्यू सगळ्यांना फेस करावा लागेल. यासाठी हे फक्त बीटा व्हर्जन त्यांनी लॉन्च केलेलं आहे बघा. तुम्ही परत यासाठी काय करा तर तुमचा आधार जे तर ते चेक करत राहा अपडेट आहे का नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोरवर येऊन तुम्ही ते चेक करू शकता. हे बघा इथं आधार ॲपवर क्लिक केल्यानंतर इथं हे बीटा व्हर्जन म्हणेल, हे बीटा आहे त्यामुळे ट्रायल हा चालू आहे मित्रांनो. जसंही याच्यावर अपडेट येईल अपडेट करून घ्या. त्यानंतर तुमचा जो अपडेटचा पर्याय तर तो दिसेल. बऱ्याच मित्रांना दिसतोय, बऱ्याच मित्रांना दिसत नाही, मला सुद्धा दिसत नाही मित्रांनो, परंतु मी काही दुसरे पाहिले तर त्यांना आलेलं होतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशा पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.